काल रात्री आवरता आवरता इतका उशीर झाला की सकाळी डोळेच उघडले नाही. त्यात 5 मिनिटं अलार्म बंद करून झोपावं तर अर्धा तासानंतर डोळे उघडले. एवढी सगळी कामं बाकी आहे, सगळं आवरायचंय, आंघोळ बाकी आहे. परी चल आवर परी. त्यात 5 मिनिटं उशीर झाला ना तर घाडतोंडे सर अख्खं ऑफिस डोक्यावर घेतलं. परी परी चल तुझी बॅग पॅक कर. परी आता ही मुलगी कुठे गेली? परी परी सकाळी सकाळी कुठे गेली? परी 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 तर सकाळची घाई आणि त्यात हिची गडबड. कुठे गेली होतीस? मी ओजसकडे गेली होती. का? त्याच्या मामाने त्याला एक पझल गिफ्ट दिलंय ना. सांगितल्याशिवाय का गेलीस? मला काळजी वाटते ना, उद्या कुठे हरवली तर कुठे शोधणार तुला? आई मी आता लहान आहे का, अशी कशी हरवेल? परी जास्त तोंड चालवायचं नाही. मी जे सांगतेय ते गपचूप ऐकायचं आणि माझ्याशी वाद घालायचा नाही. मला सांगितल्याशिवाय घराबाहेर पण पडायचं नाही. आणि आता इथे बस शांतीनी खेळ. जिथपर्यंत मी आंघोळ करून येत नाही इथून उठायचं नाही. बस. और वाटतोय का जरा पिंक? आय नो मी कधी असे कलर्स घालत नाही पण आय विल गो विथ दिस टुडे. थँक यू. तू असं दारात काय करतोय? आत ये ना. नाही नाही ठीक आहे सर, आपण आपली जागा ओळखून राहिलेलं बरं. काय काय नाटकं करतोय? नाटकं मी नाही, नाटकं तू करतोयस. काय सांगितलं होतं मी तुला काय सांगितलं होतं? पोट तिडकीने सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं, तू माझं ऐकलंस? नाही इथून पुढे कानाला खडा. तुला मी काही सांगायला जाणार नाही, कारण तुला जे हवंय तेच तू करतोस. सॉरी 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 सॉरी. डबेवालीला जे हवंय ते तू करतोस की नाही? असं काय नाहीये समीर. अरे असंच आहे यश. मैंने बोला था मत करो, उसके पीछे मत जाओ. पण तरी तू काल तिच्या बरोबर गेलासच. का गेलास? अरे बडे बडे डायलॉग मारले की समीर आपली दोस्ती सच्ची आहे. काही सच्ची वगैरे नाही, एकदम कच्ची दोस्ती आपली. अरे काय ओव्हर रिॲक्ट करतोयस तू? काय? मला एकच गोष्ट सांग, इतकी तू स्वतःहून सतत तिला हेल्प करत असतोस, ती एकदा तरी तुला थँक्यू असं म्हणते? म्हणजे थँक्यू म्हणाली ती, म्हणजे एक मिनिट. थँक्यू म्हणून हा बेबी पिंक कलरचा शर्ट तिने तुला दिला? डोंट टेल मी. ओ माय गॉड, मला भिंती गुलाबी दिसतायत, मला आकाश गुलाबी दिसतंय, मला कुणाचं तरी डोळे गुलाबी दिसतायत, कुणाचं तरी गाल गुलाबी दिसतायत. अरे आता तू थांबला नाहीस तर तुझे गाल लाल होणार आहे. करेक्ट. मित्र म्हणलं की हे असंच होतं. आम्ही दिलेले गिफ्ट तुम्ही वर्षानुवर्ष कपाटात असे दडवून ठेवा, काढू सुद्धा नका. आणि इकडे काल तिने गिफ्ट दिलाय शर्ट, तो बेबी पिंक कलरचा शर्ट घालून निघालेले आहेत साहेब ऑफिसला. वा. जस्ट अबाउट. हॅलो, यू स्पीकिंग? ओके, मी तुम्हाला 15 मिनिटात कळवतो. या थँक्स. एव्हरीथिंग ओके? येस, आपल्याला दिल्लीला जायला लागेल. दिल्ली? क्लायंटचा फोन आला होता. ते म्हणाले तू आल्याशिवाय काही गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत आणि काही महत्वाची कामं खोळंबली आहेत. सो वी हॅव टू गो. ओके जाऊया? ठीक आहे, 2-3 दिवस राहायला लागेल. पण ओके ठीक आहे. पण एक प्रॉब्लेम होईल यार. आता डबेवालीला तुला आज बेबी पिंक कलर शर्ट मध्ये बघता नाही येणार. सॉरी. क्या बात है. दिल्लीला निघायची वेळ आली की लगेच सरकारचा फोन आला. एक्सक्यूज मी प्लीज. मी हॅलो. हॅलो फ्रेंड. हे फ्रेंड, काय म्हणते? ऐक ना फ्रेंड, आई ना आज खूप चिडली आहे. का? काय झालं? आता तूच सांग ना, मी काय लहान आहे का? ऑफकोर्स नॉट. माझी फ्रेंड तर आता बिग गर्ल आहे. मी कुठे अडवणार आहे का? कधीच नाही. तेच तर. पण आईला पटवत नाही, ती उगाचच ओरडते मला.
आईनाच ऑफिस मध्ये आली ना की तिला चांगलं ओरड. पण मी खरंच ओरडलो असतो, पण आज ना मी ऑफिसमध्ये नाहीये, मी दिल्लीला जातोय. किती दिवस? बस 2-3 दिवस. म्हणजे तुम्हाला 2-3 दिवस भेटणार नाही? मी तुला सांगितलं ना फ्रेंड, तू जेव्हा जेव्हा मला बोलवशील आणि तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल मी नक्की येईन. मॅजिक. प्रॉमिस? गॉड प्रॉमिस. चल ठेवू आता फोन, मला निघायचंय बेटा. ओके बाय. मला सकाळी सकाळी लेमन अँड हनी टी लागतो. दिस इज ग्रीन टी. क्रिस्टोफरला सांगा मला लेमन अँड हनी टी हवा आहे. काय आउट, टेक दिस आउट. बिलीव्ह दिस. कोणी ठेवलं या माणसानं कामावर? हारतोंडेने मला पैसे दिले नाहीत ना, चहा पिण्यापुरते पैसे उरणार नाहीत माझ्याकडे. गॉड हेल्प मी. ह्याची एवढी हिंमत की हा माझा फोन उचलत नाहीये. मॉर्निंग काकू. इट्स सिमी यश. मॉर्निंग. अच्छा काकू, आजोबांना बघितलं का? त्यांच्या रूम मध्ये नाही येत ते. कम ऑन यश. पप्पा कुठे जाताना मला सांगून जातात का? यू नो हिम व्हेरी वेल. पण आय थिंक गेले असेल वॉकला किंवा क्लबला. डोंट वरी. ओके, येतील ते. ऍक्च्युली मी दिल्लीला जातोय ते त्यांना कळवायचं होतं. व्हॉट? या असं अचानक? ऍक्च्युली एक अर्जंट मीटिंग आली आहे म्हणून जावं लागतंय. ओह, आय मीन तू मला काही बोलला नाहीस? नाही, मलाही समीरने आत्ताच सांगितलं. आम्हाला एक 2-3 दिवस इथे थांबावं लागणार आहे. ओह, इज इट? यश, पण आता 2-3 दिवसांसाठी तू चाललायस ना. तुला तुझी नीट काळजी घ्यायला हवी आहे. शुअर. मला माहिती आहे कामात एकदा बिझी झालास ना तू की खाण्यापिण्याच्या वेळा लक्षात राहत नाहीत तुझ्या. समीर, आता तुझ्यावर जबाबदारी देते मी. यशची नीट काळजी घ्यायची. डोंट वरी. टेक केअर ऑफ हिम. आजोबांना तेवढं कळवशील ना? येऊ. येस येस ॲब्सोल्युटली. ओ माय गुडनेस. मी ज्या संधीच्या शोधात होते ती आपण माझ्याकडे चालत आली. हॅलो, बोला मॅडम. माझ्यासाठी 50 लाख रुपयांची व्यवस्था करा. मॅडम, अहो, सकाळ सकाळ मस्करी करताय की काय माझी? तुम्हाला माहिती आहे ना ऑफिसची परिस्थिती, आणि अशा याच्यामध्ये 50 लाख काय साधे 50 रुपये नाही काढू शकत आपण. घार तोंडे, तुमचे सर चालले दिल्लीला आणि 2-3 दिवस तरी परत येणार नाहीयेत. तेवढ्यात ती फाईल जरा पुढे सरकवा आणि माझे पैसे द्या. मॅडम, पण सर 2-3 दिवसासाठीच चाललेत, म्हणजे आज ना उद्या परत येतीलच ना ते. आणि त्यांचं सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष आहे मॅडम. त्याच्यामुळे त्यांना जर परत आल्यावर सगळं कळलं तर मग तुम्ही कशाला आहात तिथे? तुम्हाला त्यासाठीच ठेवलंय मी कामावर. ते बरोबर आहे मॅडम, पण जेव्हा सर इथे नव्हते तेव्हा मी हे सगळं करतच होतो ना मॅडम. पण आता सगळंच कठीण होऊन बसलंय मॅडम. मला पैसे मिळाले नाहीत ना तर मी हे आणखीन सगळं कठीण करून ठेवेन तुमच्यासाठी. मला पैसे हवेत म्हणजे हवेत. मला हा चान्स सोडायचा नाहीये. घरतोंडे, तुमच्या लक्षात येत आहे ना? ठीक आहे, मी बघतो काय होतंय का ते. ताबडतोब कामाला लागा. हो हो मॅडम. फोन ठेवा. हो. इडियट. $50 लाख? चव्हाण काकू, हो चव्हाण काकू. ओ काका, सकाळी सकाळी काय माझ्या नावाने बोंबलताय? बोंबलू नका तर काय करू? सगळं पाणी तुम्ही एकटेच घेणार का?
अहो मोटर बंद करा तुमची, आमच्या घरात पाणी नाही येत आहे. हो ऐकून घेते म्हणून तुम्ही काही बडबड करत राहणार का? काही आरोप करताय? आम्ही केव्हाचीच मोटर बंद केली आहे. त्या साठे काकूंनी मोटर चालू ठेवली असेल. ओ साठे काकू, ओ साठे काकू, बाहेर या. हे बंडू काका तुमच्यामुळे आम्हाला ओरडतायत. माझ्यामुळे? मी काय केलं? अहो तुमची मोटर बंद करा, आमच्याकडे पाणी नाही येत आहे. अहो आमची मोटर बंदच आहे. बंडू काका काही काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्ही वयानं मोठे आहात म्हणून सगळंच ऐकून घेणार नाही. हा सगळं म्हणजे काय काय बोललो मी? मोटर बंद करा एवढंच बोललो, बाकी काही बोललेलं नाहीये. अहो मग सकाळी सकाळी इतका आरडाओरडा कशाला करायचा म्हणते मी. आता तुमचं वय काय? माझं वय काढायची काही गरज नाही तुम्हाला. अहो तुमच्या चांगल्यासाठी सांगते ना मी. आता ह्या वयात ओरडलात तर तुम्हालाच त्रास होईल. हो कशाला ओरडताय उगाच? तेच तर सांगते मी त्यांना, ओरडू नका म्हणून, पण ऐकतच नाहीत. तुम्ही चला बरं घरात. नाही, मी का म्हणून घरात येऊ? चला हो. अगं काय काय उगीच काहीतरी अरे म्हणजे काय, पण मी ऐकून का घेऊ? त्या साठेबाई मला म्हातारा म्हणतात, मी काय ऐकून घेऊ? आता या म्हाताऱ्याला म्हाताऱ्याने म्हणायचं, मग काय तरुण म्हणायचं? त्या बाईच्या जिभेला हाडच नाहीये, काय वाटेल ते बोलत असते चव्हाणबाई. माहितीये ना हे तुम्हाला, मग कशाला तिच्या नादी लागता? मी नादाला लागलो नव्हतो. अहो. हे आलं नाही म्हणून ना. आता माझी आंघोळ व्हायची, तुझं स्वयंपाक व्हायचं, सगळं व्हायचंय अजून. हो काकू एवढाच प्रॉब्लेम होत असेल तर माझ्या घरून घ्या ना पाणी. अगं काही नाही ग एवढं, येईल थोड्या वेळाने पाणी. हे उगीच राईचा पर्वत करतायत. मी राहायचा पर्वत करतोय? अजिबात नाही. पण आता मी करणार आहे, महानगरपालिकेत जाऊन तक्रारच करतो. मग कितीही कागदी घोडे नाचवावे लागले ना तरी चालेल, हरकत नाही. काका हा घोडे कागदाचे बनले असतात. नाही ग बाळा. काका तुम्हीच म्हणाले ना कागदी घोड्याने डान्स करावा लागेल. हो ग, पण ते तसं नाही. मग कसं? त्या ऑफिस मध्ये ना बरीच कागदपत्र लिहून द्यावी लागतील म्हणून म्हटलं. म्हणजे मी पॅलेसला लिहिलं होतं तसं पत्र? द्या आता उत्तर. त्या चव्हाणबाईंशी भांडायला मोठा जोर आला होता ना तुम्हाला. आता परीला सांगा समजावून सगळं. सांगेन मी तिला, समजावून सांगेन. परी तू माझ्या बरोबर चल त्या ऑफिस मध्ये. हा म्हणजे सगळं कळेल तुला. म्हणजे आई जाते तसं ऑफिसला का? हो आणि नाही, दोन्ही. हे बघ, तू माझ्या बरोबर चल, मी वाटेत तुला सगळं समजावून सांग. हा चल. अहो असेच कुठे निघालायत? चहा तरी घेऊन जा. आता चहा बिहा काही नको. पाणी येत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाहीये. वा वा, अगदी राजेच की नाही तुम्ही. कसली तरी मोहीम फत्ते करायला निघालायत जणू. काहीतरी पराक्रम करून येऊ नका म्हणजे झालं. अहो काकू जातील काकाने, हो ना काका? बरं जा. हा पण परीला घेऊन जाऊ नका. हा एकतर तुमच्या काही लक्षात राहत नाही. उगीच कुठे रस्ता चुकला, धडपडला तर. काकू मी काकाचा घट्ट धरून ठेवेल, मी कुठेही पडू नाही देणार. बघ कसं आहे बाळ ते. गुड आजीबाई, नीट घेऊन जा काकांना. हा मी येते. काकू अगदीच गरज लागली तर माझ्या घरून पाणी घ्या ना. तुमच्याकडे किल्ली आहे. हो हो येते मी. चला चला बाय काकू. चलो बाय. आपण पण जाऊया. बाय नीट जा हो. हो. बाय बाय. अगं नेहा, चल ना लवकर. माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत. ते बघ सगळे गेले सुद्धा जेवायला. शिफाली 5 मिनिटं दे, झालंच. आज काय बोर होतंय ना यार ऑफिस मध्ये. समीर सर नाहीत तर काहीच मजा नाही. समीर सर पण नाहीयेत आणि अजून हा यश पण आला नाही. मला वाटतं तो पण समीर सरांबरोबर गेला असेल. हे म्हणजे काहीतरी काम असेल ना. आतापर्यंत यायला हवं होतं ना ऑफिसला त्यांनी. कोणीतरी आपली वाट पाहतंय. एवढं साधं सुद्धा कळत नाही का ग यांना? देवा देवा, प्लीज समीर सरांना लवकरात लवकर ऑफिसला पाठवा. प्लीज 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 प्लीज. हो मॅडम, आज काय तुमची इच्छा पूर्ण करत नाही? असं का म्हणताय? अहो काय मॅडम, अहो देवाकडे सेटिंग लावायच्या आधी एकदा मला तरी विचारायचं ना. अहो समीर सर आणि यश सर दोघे गेले दिल्लीला. आता 2-3 दिवसांनी येणार ते. तुम्हाला कसं माहिती? मॅडम
माय सेल्फ सुरेश. आपल्याला सगळ्या बातम्या असतात. अहो सिनियर पिऊन आहे मी इथला. हो नो, म्हणजे पुढचे 2-3 दिवस समीर सर दिसणार नाहीत मला. कसा आहे यश? येणार नव्हता तर आधी सांगायचं ना. जे पुढचे 2-3 दिवस कशी जगणार मी त्यांच्याशिवाय. आणि इतक्या गडबडीत त्याच्यासाठी डबा केला. तर अन्न वाया नाही का जाणार? वाया जाणार, 2-3 दिवस वाया जाणार. सांगितल्याशिवाय कसा गेला? मुळात हा गेलाच का समीर सरांबरोबर? मी गेले असते ना. मी बोलणारच नाही आता त्याच्याशी. कदरच नाहीये त्याला. उद्या उठून ह्याच्या बायकोनी असं जेवण बनवून ठेवलं आणि हा न सांगता गेला ना की मग बायकोच सरळ करेल. तेव्हा कळेल या डब्याची व्हॅल्यू. खूप राग आलाय मला त्याचा. असा राग आलाय ना मला समीर सरांचा. या पाण्याने ना नुसता वैताग आणलाय अगदी. कधीचे कपडे टाकलेत मशीन मध्ये पण धुतलेच जात नाहीयेत. त्यात हे नेमके गेलेत परीला घेऊन. तर जेवायची वेळ होत आली तरी यांचा पत्ता म्हणून नाही. काय रस्ता विसरले कुठे का काय झालं परमेश्वरा. नमस्कार काकू. अरे परांजपे तुम्ही या ना, या आत या. बसा. काही काम होतं का तुमचं? हे नेमके बाहेर गेलेत हो. आणि नेहा पण ऑफिसला गेलीये. काम आहे माझं, पण नेहाजींकडे किंवा काकांकडे नाही, तुमच्याकडे. माझ्याकडे? हॅलो. हो हो हो, मी पोचतोय, 5 मिनिटात पोचतोय. मी सांगितलं ना. हो मला माहिती आहे तुमचं काम महत्वाचं आहे, पण मी पण इथे एका कामात आहे. हा, आलो 5 मिनिटात म्हटलं ना मी. थांबा. हा आलो. खरं तर आज मी खूप बिझी आहे, भरपूर मीटिंग्स लाईन अप आहेत, पण म्हटलं हे महत्वाचं काम आहे, ह्याच्यासाठी अर्धा तास वेळ काढला आणि धावत आलो. असं कोणतं महत्वाचं काम निघालं माझ्याकडे? तुम्ही आधी बसा. अहो तुम्ही बसून तर घ्या. तुम्ही त्या दिवशी बोलता बोलता बोलून गेलात तुमच्या गुडघेदुखीचं. माझा एक मित्र ऋषिकेशून येणार होता, त्याला काल रात्री लगेच फोन केला. म्हटलं हे तेल घेऊन ये, हे तेल अतिशय गुणकारी आहे, तुमच्या नक्की कामाला येईल. हो कशाला करायचं एवढं? मला लोकांना मदत करायला आवडतं, आणि आता तुम्ही मला आपलं मानता ना, मग हे परक्यासारखं का कशाला हे नका विचार. हे ठेवा, नक्की वापरा, तुम्हाला गुण येईल. बरं बरं, धन्यवाद. बसा ना तुम्ही, मी चहा करते. नाहीतर जेवण तयार आहे, जेवणच जाता का? नको, मी आधीच खूप गडबडीत आहे. फोनही आलेला मगाशी, पण तुम्ही सांगितलंय ना त्याप्रमाणे मी वेळ काढीन, तुम्हाला आधी कळवेन आणि खास जेवायला येईन. हो. हा? येतो मी. परी परी नेहाजींची मुलगी घरी दिसत नाही. अहो तिलाच तर ते घेऊन गेलेत नगरपालिकेत. आमच्या बिल्डिंग मध्ये पाण्याचा फार प्रॉब्लेम झालाय ना, तीच तक्रार करायला गेलेत. काय रस्ता चुकलेत का काय काही कळत नाहीये. चहा नाही तर निदान पाणी तरी घ्या. आलेच. अहो काय सांगू तुम्हाला, यांच्या ना हल्ली काही म्हणून लक्षात राहत नाही. दुकानात एखादी वस्तू आणायला म्हणून जातात आणि भलतच काहीतरी घेऊन येतात. नावं तर कुणाचीच लक्षात राहत नाहीत. भाजीची पिशवी सुद्धा दुकानातच विसरून येतात. कामाला म्हणून जातात आणि आपण कशासाठी आलोय हेच विसरून जातात. मला इतकं टेन्शन येतं ना, त्यात आज नेमके परीला घेऊन गेले ते. घ्या पाणी. काळजी करू नका, काका नीट घरी येतील. मी येतो आता. बरं. येत जा असेच. हो, आणि तुम्ही तेल वापरून बघा ते. हो हो नक्की. बरं. हॅलो. हा, नीट लक्ष देऊ नये.
महत्वाचं काम आहे. तुला सांगतोय तसं करायचंय. काकू, बंडू काका नीट घरी येतील. आपली गॅरंटी आहे.